आपण कोणीही हे आयुष्य परिपूर्णपणे जगत नाही. मी नाही, तुम्ही नाही आणि ज्यांना आपण आदर्श मानतो ते सुद्धा नाहीत. आणि ज्या क्षणी आपण मला परिपूर्णच असायला हवं हा अभिनय थांबवतो, त्या क्षणी मन थोडं नरम होतं, हृदय थोडं हलकं, रिलॅक्स होतं. जर आपण दररोज सकाळी चांगल्या हेतूने उठत असू, जरी कधी अडखळलो, जरी कधी थकलो, जरी सगळी उत्तरं आपल्याकडे नसली तरी ते पुरेसं आहे. काही दिवस आपण जोमात असतो, त्या दिवशी आपली भरभराट होत असते आणि काही दिवस आपण फक्त तग धरून असतो, सर्वाइव्ह करत असतो. हे दोन्ही दिवस हे एकाच आयुष्य नावाच्या प्रवासाचे भाग आहेत. आणि आता एक नवीन वर्ष आपल्या समोर उभं आहे. नवीन वर्ष म्हणजे सगळं काही अचानक परिपूर्ण होईल असं वचन नाही. नवीन वर्ष म्हणजे कालच्या चुका विसरून स्वतःला नव्यानं स्वीकारायची संधी. या वर्षात स्वतःवर जास्त प्रेम करूया, स्वतःशी जरा सौम्य वागूया आणि मी अजूनही शिकतोय ही स्वतःला आठवण करून देऊया. आजपासून मी असा असायला हवं होतं या कल्पनेचं ओझं स्वतःवरून खाली ठेवूया. माणूस म्हणून चुका केल्याबद्दल स्वतःला शिक्षा देणं थांबवूया. आपण सगळे चालता चालता शिकतोय. या क्षणी आपल्या जवळ जी साधनं आहेत, जेवढी ऊर्जा आहे, त्यात आपण सगळं आपलं सर्वोत्तम असं देतोय आणि कधी कधी फक्त उघड्या मनानं, ओपन माइंडनं समोर येणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं हीच सर्वात मोठी ताकद असते. ते दुर्बलपण नाही, तेच आयुष्य आहे. म्हणून या नवीन वर्षात परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडूया, पण प्रामाणिक राहण्याचं ध्येय ठेवूया. जर हे शब्द आज योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचले असतील तर ते अशा एखाद्या व्यक्तीशी, जवळच्या माणसाशी शेअर करा ज्याला आज हे ऐकण्याची नितांत गरज आहे. कदाचित या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हीच त्यांची वाट पाहत असलेली आठवण असाल. मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोल्ड एज ज्ञान टीम तर्फे. हा व्हिडिओ लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया, अनुभव, प्रतिसाद असेल तो कमेंट करून सांगा. आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आज नक्की करा. धन्यवाद.